नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असणार आहे. आज आहे मंगळवार आणि आज एक फ्रेश ब्लॉग मी चालू करते. काल एक रॅन्डम ब्लॉग होता माझ्याकडे, काही क्लिप शूट केलेल्या, सो मी त्या एडिट केल्या. रामला स्कूलला सोडल्यानंतर तिथून येऊन शूट केला आणि त्याच्यानंतर लगेचच तुमच्याबरोबर शेअर केला. तर आज आहे मंगळवार आणि रामच्या शाळेचा आजचा दुसरा दिवस होता. पहिल्या दिवशी तर त्याने एवढा त्रास नाही दिला जेवढा की सेकंड डेला दिला. तर तिथे गेटच्या आतमध्ये सोडल्यानंतर तो मला सोडतच नव्हता, म्हणजे त्याला आतमध्ये जायचंच नव्हतं. खूप जास्त रडला. 15 ते 20 मिनटं मी बाहेर थांबलेली, तिथे काही थांबवून देत नाही, कारण की टीचर म्हणतात की जर आई किंवा त्यांच्या मम्मी वगैरे जर समोर दिसल्या तर मुलं जास्त पॅनिक होतात, तर त्यामुळे थांबवून देत नाही. बाहेर एक 10-15 मिनटं मी थांबले आणि त्याच्यानंतर मग राम स्कूलमध्ये गेला. आणि मग त्याच्यानंतर घरी आल्यानंतर मला जास्त काल जसं नर्वस होते मी त्याप्रमाणे नव्हते. आज काय असं वाटलं चला जाऊ द्या, बाकीची मुलं पण बरेच रडत होते. आणि कसं होतं माहिती का, एक मुलगा रडायला लागला की बाकीची मुलं पण त्याला पाहून रडायला लागतात. तर तसंच काहीसं झालं. रामने सुरुवात केली आणि त्याच्यानंतर बाकीच्या मुलांनी पण सुरुवात केली. तर नंतर मी मॅडमला घ्यायला गेल्यावरती विचारलं, आता सध्या तरी 1.5 तासच होते. आता त्याच्यानंतर मग आता 9 ते 12 असं आमचं टायमिंग असणार आहे. मग त्यावेळेस आपण आपला लाईव्ह घ्यायचा, व्हिडिओ शूट करायचे, व्हिडिओ एडिट करायचे राम स्कूलला गेल्यानंतर. आणि त्याला घेऊन आल्यानंतर त्याला आज मी एक छोटासा केकचा पीस आणि त्याच्यानंतर डोसा दिला होता. डोसा त्याने काहीच खाल्ला नाही. पण गाडीवरती बसल्यावरती मला लगेचच सांगलं की मम्मा आज मी केक खाल्ला. काय खाल्लं? डोसा खाल्ला. ओके ओके. आता खोटा बोलतोय राम. तर रामने केक खाल्ला, बाकी डोसा तसाच घेऊन आला होता. आल्यानंतर त्याला थोडीशी चपाती भरवली आणि त्याच्यानंतर रामने थोडंसं दूध पिलंय. दूध आणि थोडीशी चपाती. आता खेळून झाले, त्याचं पाण्याचा जार पूर्ण खाली केला, तिकडे पाठीमागे खेळत होता. आता मी जस्ट एक ब्लाऊज कंप्लीट केला. रामू तो ब्लाऊज घेऊन टेबलवरून जा. त्या अंदर इकडं मम्माचा 4 बोटनेकचे ब्लाऊज आहेत, सॉरी एक डीपनेकचा आहे आणि 3 तो नाही, तो इकडे इकडं तिथं ठेवते. हां ठेव. हां त्या. आणि बाकी मला शूट करायचं होतं एक बोटनेक ब्लाऊजचा व्हिडिओ, पण पाहूयात कसा होतोय. असं टेम्पल डिझाईन मी या ब्लाऊजसाठी टाकले. त्यांनी स्लीव्जला पण डिझाईन करायला सांगितलं होतं, पण मी ऐनवेळी ते विसरले. काल रात्रीपर्यंत माझ्या आठवणीत होतं, पण आता गेले. तर पहा अशा पद्धतीने 4 टक्स ब्लाऊज आहे, शिवले. एकाच कस्टमरचे आहे ते सर्व ब्लाऊज, एक डीप नेक आणि बाकी मग बोटनेकमध्ये घ्यायचे. त्या ठेवून ज्या मम्माचा ब्लाऊज सुद्धा चांगला ठेव. हां. आणि त्याच्यानंतर आता मी नेक्स्ट ब्लाऊज करायला बसली आहे. बाकीच्या एका ब्लाऊजसाठी माझ्याकडे धागा नाही आहे, सो तो धागा आणायला जावं लागेल. पण त्याच्यासाठी रामला झोपवते आणि त्याच्यानंतर जाते, कारण की ऊन खूप आहे बाहेर. मला जाऊन यायला हार्डली 5-7 मिनटं लागतील. मी खाली जाऊन लगेचच घेऊन येईल. याला मी थोड्या वेळाने झोपवणार आहे. दुपारच्या वाजलेत आता 1:15. आता पाहूयात आपले हे 3 ब्लाऊज होत आहेत की नाही. उद्या मला त्यांना द्यायचे. ओके, तू करशील आता? चला. तर मला असं वाटतं असं बोलून ब्लॉग जे आहेत ते शूट करायला मला सोपं जाईल. नंतर एडिट करायचा पण काही जास्त प्रश्न राहणार नाही. एक माईक ऑर्डर केला मी. लांबून जरी व्हिडिओ शूट केले तरी चालते, म्हणजे आवाज वगैरे परफेक्ट येईल. चला, माईक वगैरे आल्यानंतर तुम्हाला दाखवेल. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही चेअर पाहिली असेल तुम्ही, एक ऑफिस चेअर आम्ही रात्री घेऊन आलो आहे. आणि ही चेअर घेण्यासाठी मला अक्षरशः मला वाटतं एक 6-7 महिन्यापूर्वी आम्ही पाहायला गेलो होतो, पण नंतर कॅन्सल केल्यानंतर त्याच्यानंतर मी विचार केलाच नाही घेऊ की नको. आणि काल रात्री अचानक आम्ही जेवणासाठी बाहेर गेलो होतो, तर यांना म्हटलं चेअर घ्यायची का, तर म्हटलं चल घेऊन देतो. गेल्यानंतर घेतली तर खरं, पण याचे जे चाक आहेत, खालची व्हील्स आहेत ना, ती इतके सरकतात म्हणजे बसायला पण मला कम्फर्टेबल वाटत नाही. आणि ते सारखं चेअर मागं जाते. तर मी यांना म्हटलं काहीतरी लॉक वगैरे असेल त्याला तर पहा. तर काहीच नाही त्याला. आता काहीतरी जुगाड करावं लागेल किंवा बसायच्या वेळेस त्याच्या खाली काहीतरी ठेवावं लागेल. त्यावेळेस मला त्याच्यावरती बसून कम्फर्टेबल स्टिचिंग करता येईल. तर ही बसली आहे 2,500ला. 3,000 रुपये सांगितले त्यांनी आम्हाला, तर 2,500 मी दिली. आम्हाला वाटतं अजून कमी करावा, पण सुरुवातीला आता आपण एखादा शब्द बोललो. आता मी फर्स्ट टाइमच 2,500 बोलले त्यांना, ते पण ओके बोलले. मी बी त्यांना परवडलं असेल, पण जाऊ द्या. आता जी गोष्ट आपण घेऊन आलोय त्याच्यावरती जास्त चर्चा करून काही फायदा नाही. राम उद्या 9 ते 12पर्यंत स्कूलमध्ये असणार आहे, सो उद्या मी लाईव्ह तर घेणारच आहे. हा व्हिडिओ पाहूयात मी कधी लाईव्ह करते, उद्या की परवा. जसा मला वेळ भेटेल तसं मी एडिट करेल. ओके, चला नेक्स्ट रुटीन कसं होतं ते दाखवते. आधी रामला झोपवते आणि त्याच्यानंतर मला धागा वगैरे घ्यायला जायचे. चला बाय बाय करा. जुजू करायचे ना. स्कूलला गेलता का तू? गेलता स्कूलला. टीचर काय म्हटल्या? इकडे म्हटल्या. आणि तुला किशू दिला का त्यांनी? ब्लँकेट दिली? कशी ब्लँकेट दिली? अशी दिली. तू बाय बाय कसं केलं टीचरला? बाय बाय केलं. आणि काय काय खेळला तू तिथं? झोका. अजून घसरगुंडी. ओके, अजून दोन घसरगुंडी. अजून हॅलो मॅम म्हणला तू? हॅलो मॅम, गुड मॉर्निंग कशी म्हटला?
असा म्हटला. ओके. ठरवल्याप्रमाणे जर वेळेत कामं झाली ना तर त्याचा आनंद काही गगनात मावत नाही. आता ठरवल्याप्रमाणे मी रामला तर झोपवलं, पटपट कामाला स्पीडसुद्धा घेतला. पण त्यानंतर असं झालं की म्हटलं चला थोडा वेळ लाईव्ह घेऊयात आणि त्यानंतर मग शिवणकाम कंटिन्यू करू. लाईव्ह चालू केला आणि त्यानंतर जे काही कस्टमर चालू झाले, काल अक्षरशः मी 5 ते 6 कस्टमर केले. मला असं वाटतं मी पहिल्यांदाच एवढे कस्टमर केले असतील एके दिवशी, कारण की दिवाळीच्या वेळेस किंवा इतर सणाच्या वेळेस तर ही धांदल उडते, पण रेग्युलर दिवशी असं कधी होत नाही. कधी 1 कस्टमर, कधी 2 कस्टमर, कधी 2-3 दिवस जातात तरी एकही कस्टमर येत नाही, असं सुद्धा होतं. आणि एखाद्या दिवशी इतकी लाईन लागते की त्यांचं कामही भरपूर असतं, पाहावं लागतं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कधी 1.5-2 तास निघून जातात हे सुद्धा कळत नाही. तसंच काल झालं. कधी पहिल्यांदा 2 कस्टमर आले, त्यांचं स्लीवचं आणि फिटिंगचं काम होतं. त्या रेग्युलर कस्टमर आहेत माझ्या आणि टीचर आहेत, त्याच्यामुळे त्यांचं काम पाहिलं. त्यांची फ्रेंड त्यांच्यासोबत होती. त्यानंतर एका मुलीचं आलं जिचे की आजीचे 2 ब्लाऊज होते आणि ते होते बिना अस्तरचे. त्यानंतर थोडा वेळ बसले आणि लाईव्ह पण मध्येच मला डिस्कनेक्ट करावा लागला, कारण की मध्ये कस्टमर चालू होतं. सोबत परत 2 मैत्रिणी आली, त्यांचंसुद्धा काम होतं. त्यांचेही 2-2 ब्लाऊज होते आणि कॉलेज गोईंग त्या मुली आहेत, त्यांना कशा कार्यक्रमासाठी वगैरे लागत असतील विचारत त्या आल्या होत्या. तर त्या 2 झाल्या. त्याच्यानंतर माझं एक रेग्युलर कस्टमर आलं, त्यांचे 4 ब्लाऊज होते. त्यांचं एक काम पाहून घेतलं. त्यांना म्हटलं आता मी पॅटर्न तुम्हाला मोबाईलवरती पाठवते, त्याच्यामध्ये तुम्ही सिलेक्ट करा आणि मला सांगा कोणतं डिझाईन टाकायचं आहे. असं करता संध्याकाळी माझं फक्त 3 ब्लाऊज रेडी झाले होते. 1 ब्लाऊज राहिला होता. म्हटलं स्वयंपाक झाल्यानंतर करूयात, पण ते तरी कुठं होतंय. त्यानंतर मग आम्ही थोड्या कामासाठी बाहेर गेलो, तिकडे वेळ गेला बराच आणि त्यानंतर आल्यावरती रात्री 1 वाजले मला हा लास्टचा ब्लाऊज पूर्ण करेपर्यंत. मागच्या 2 वीकपासून संध्याकाळी काम करायची सवय माझी मी सोडूनच दिली, कारण की रामलाही ट्रेन करायचं होतं लवकर झोपण्यासाठी, सकाळी स्कूलला लवकर रेडी करण्यासाठी. त्याच्यामुळे मी जर झोपायला गेले ना तो आपोआपच माझ्या मागे झोपायला येतो. सो माझे आता ब्लाऊज रेडी झाले. चला आता एक करून जे काही ब्लाऊज डिझाईन आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते. तर हा पैठणी साडीवरचा ब्लाऊज आहे आणि पहा ही जी डिझाईन आहे ती खूप ट्रेंडिंग आहे. म्हणजे एक बेल्ट लावून हा डिटॅचेबल सुद्धा लावू शकता तुम्ही, म्हणजे काढून याला टच बटन वगैरे लावून काढून परत बसवायचं असेल तुम्हाला किंवा कम्प्लिटली रिमूव्ह करायचं असेल तर तरी सुद्धा करू शकता. आता हा मी डायरेक्टली अटॅच केला आहे. पैठणीच्या साडीवरचाच हा ब्लाऊज आहे आणि त्यानंतर त्याला असे गोल्डन कलरचे हँगिंग्स लावलेत हाताने बनवून. लॉंग स्लीव्ज घेतल्यात, 12पर्यंत स्लीव्ज असतात, त्याच्यामुळे हे सुद्धा मला इथे ॲडजस्ट करून 12पर्यंत घ्यावं लागलं. आणि समोरून जे आहे तो आपला प्रिन्सेस कट आहे आणि गोल्डन कलरची पायपिंग टाकली जेणेकरून की अजून अट्रॅक्टिव्ह येईल. पहा अशा पद्धतीचा हा एक सिम्पल राऊंड नेकमध्ये ब्लाऊज होता. त्याच्यानंतर शिलाई किती घेतली हे सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगते. हा एकदम प्लेन व्हाईट कलरचा ब्लाऊज आहे आणि त्याला मी अशी टेम्पल डिझाईन टाकलेली आहे, जी की आता खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे. व्हाईट नाही, मोती कलरचा ब्लाऊज आहे, आपण जो ऑफ व्हाईट कलर म्हणतो ना तो. आणि रेग्युलर स्लीवचं सिम्पल एकदम आणि समोरून जे आहे ते प्रिन्सेस कट आपला रेग्युलर. हा आहे सिल्वर कलरचा ब्लाऊज. असे ब्लाऊज जर तुम्ही स्काय ब्ल्यू साडीवरती किंवा रॉयल ब्ल्यू कलर असेल, नेव्ही ब्ल्यू कलर असेल त्याच्यावरती खूप जास्त जातात, अट्रॅक्टिव्ह दिसतात. तर अशा पद्धतीने याला होल शेपमध्ये मी शेप दिलेला आहे आणि इथे आणि इथे वरच्या साईडला एक शो बटन अटॅच केलेलं आहे. तुम्हाला जर हवे असतील डिझाईन तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. आणि स्लीव जे आहे त्याला मी कटवर्क केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आणि समोरून जे आहे ते प्रिन्सेस कट आपला रेग्युलर जो असतो तो बिनायोग पट्टीचा. त्यानंतर हा पण आहे बोटनेक ब्लाऊज आणि त्यानंतर याला मी टाकलेला आहे जो आपलं टेम्पल शेप म्हणजे देऊळचा असतो तो पण शेप, हा पण आणि हा पण थोडासा कर्वमध्ये फरक आहे, बाकी काही नाही. तर याला सिम्पलमध्ये घेतला मी. लिनन कॉटनची साडी असतात ना त्याच्यावरचा हा ब्लाऊज आहे आणि जे काठी आले होते ते उरल्यानंतर थोडेसे मी ते समोरच्या बाजूने अटॅच केलेत आणि समोरून पंचकोनी किंवा स्वीट हार्ट नेक तुम्ही म्हणू शकता अशा पद्धतीचा इथे मी टाकला आहे. हा सुद्धा 4 टक्समध्येच घेतलेला, सॉरी प्रिन्सेस कटमध्ये घेतलेला आहे. आता ह्या बॉर्डरची खूप जास्त ट्रेंड आहे पैठणीच्या साड्यांच्या ब्लाऊजला वगैरे, खूप लेडीज लावतात आणि छान वाटतात. ॲक्च्युअली मी जे रामच्या बोरनाला साडी घातली होती त्याच्यावरती सुद्धा मी ते लावलेलं होतं. हा मी 4 टक्समध्ये घेतला आहे. ही जी आहे कॉटनची साडी आहे. कॉटन म्हणजे प्युअर कॉटन आहे, थोडंसं वेगळं मिक्स काहीतरी फॅब्रिक आहे याच्यामध्ये, शाईन करते थोडंसं फॅब्रिक, पण छान आहे म्हणजे कम्फर्टेबल वाटेल असं. त्यानंतर याला हा शेप मी दिला आहे. तुम्ही जर माझे ब्लाऊज डिझाईन पाहिले तर त्यातला हा 8वा-9वा ब्लाऊज असेल ज्याला मी हा पॅटर्न टाकला आहे. खूप जास्त चालला हा पॅटर्न माझ्याकडे आणि बऱ्याच लेडीजला आवडला सुद्धा. याला सुद्धा मी सिम्पल स्लीव्स टाकलेत आणि त्याच्यानंतर याला सुद्धा समोरून स्वीट हार्ट नेक आणि त्यानंतर समोरून जे आहे 4 टक्स टाकलेला आहे. एक पॅटर्न मी 4 टक्समध्ये ठेवला आहे, म्हटलं पाहूयात त्यांना कसा बसतोय, आवडला तर कंटिन्यू करू, नाही तर मग बदलायला. त्यानंतर हा एक स्काय ब्ल्यू कलर आहे. याला मी सिम्पल बोटनेक घेऊन जी बॉर्डर आहे म्हणजे स्लीव्जला उरलेली किंवा बॅक साईडला उरलेली तर त्याची इथे मी असं
पद्धतीने लावले. पाठीमागे एक बॉटल ग्रीन कलरचा ब्लाऊज पण मी एक कॉटन लिनन साडीवरचा ब्लाऊज शेअर केला होता, त्याला पण मी सेम पद्धतीने डिझाईन केलं होतं. एकदम क्लासी वाटतं. जर तुम्ही टीचर असाल किंवा ऑफिसमध्ये काही काम करत असाल त्यांच्यासाठी खूप छान पॅटर्न हा, तुम्ही नक्की ट्राय करू शकता. जे कोणी टीचर असतील किंवा ऑफिस गोईंग काही लेडीज असतील तर त्यांच्यासाठी बोटनेक ब्लाऊज खरंच खूप छान दिसतात. लुक पण एक इन्हॅन्स होतो आणि क्लासी म्हणतो ना आपण तसं पद्धतीने वाटतं, छान वाटतं, मला तरी असं वाटतं. तर याला सुद्धा मी पफ किती छान आला पहा. 42 इंच चेस्ट आहे, त्याच्यासाठी मी शोल्डर जे आहे ते 16 इंच टाकलं होतं, म्हणजे त्याच्या अर्धा टाकलं. 8 इंच शोल्डर आणि 7.5चा मुंडा अशा पद्धतीने टाकलेला आहे. प्रत्येकाचं शोल्डरचं मेजरमेंट हे वेगवेगळं असेल. आणि शोल्डर पट्टी मी याची छोटी छोटी ठेवली, 2.25 इंच ठेवली, कारण की त्यांना छोट्या शोल्डर पट्टीचे ब्लाऊज आवडतात. त्याच्यामुळे कस्टमरच्या क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसारच आपण चेंजेस करायचे. काहींना मोठी शोल्डर पट्टी आवडते, काहींना छोटी, त्याच्यानुसार विचारून करायचा. हा सुद्धा खूप छान झाला. हा पण लिनन कॉटन साडीवरचा ब्लाऊज आहे आणि कलर पण खूप छान आहे मला वाटते. याला मी शो बटन अटॅच केले म्हणजे हे रिमूव्ह करता येईल इथं. आणि त्यानंतर याला ऑइल शेप दिलेला आहे. सिम्पलच स्लीव्स ठेवल्यात, कारण की इथे खूप डिझाईन होती. जर काही केलं असतं तर ते अट्रॅक्टिव्ह वाटलं नसतं. आणि सेम पाठीमागच्या ब्लाऊजला जी बॉर्डर होती, आपण पाहायला बॅक साईडला जी बॉर्डर येणार होती ती मी कट करून समोरच्या बाजूला लावली, पण गोलच गळ्यावरती लावली. म्हणजे समोरून राऊंडच घेतला आहे आणि त्याला गोल गळ्यावरती लावलं. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. आणि हो, चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.